कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहिलं. हे सगळं खोटं आहे. ह्या ज्याप्रमाणे मागच्या काळात निगेटिव्हमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार झाला, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, काही विषय झालेला नाही. अजितदादा आजारी असल्याचं 2 दिवस पूर्वी तुमच्याच टी व्हीने दाखवलं आणि आता अजितदादावर नाराज आहे, मंत्री पळून गेलेले आहे. काही अफवा फैलावायच्या, पण या अफवांना आता आम्ही बळी पडणार नाही, जनताही बळी पडणार नाही. लाडकी बहीण त्यांना शुद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. हा वाद झाला होता, देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यामध्ये मध्यस्थी केली आणि अरे बाबा, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, कुठलाच वाद झालेला नाही. उलट हसत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे. एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका आहे, तर आक्षेप घेण्यासारखं काय राष्ट्रवादीचा स्वभाव आहे बाबा? मला माहीत नाही त्याच्यात. हे बघा, त्यांचा पक्ष आहे, किती जागा मागाव्या हा त्यांचा विचार आहे. शेवटी या गोष्टीमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही. त्या प्रक्रियेमध्ये शिंदेसाहेब आहे, त्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहे, त्या प्रक्रियेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि अजितदादा आहे. ते ठरवतील आणि ठरवल्यामध्ये योग्य तो तोडगा काढतील. हे बघा, कारवाई म्हणजे त्यांच्यावर आज ते काही साधू संत म्हणून त्यांच्यावर कारवाई मागच्या काळात झाली नाही. 100 कोटीचा त्यांच्यावर आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आता उरलेली काही कारवाई राहिली असेल तर ती तपास यंत्रणेची पद्धत आहे, त्याच्यामध्ये आता कारवाई झाली तर मग आमच्यावरच का झाली. आता याच्या पहिले ते जेलमध्ये राहून आले आहे, ते काही फार मोठा विषय नाही आहे. सरकारकडे पैसे आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे पैसे. हे बघा, ओला दुष्काळाचा एक नियम आहे, आपण सुद्धा समजून घ्या. ओला दुष्काळाचा एक नियम आहे, जिथे 65 मिलीमीटर पाऊस पडतो ते बाधित होता. बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात. पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो. रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात. NDRFच्या नॉर्मप्रमाणे पैसे मिळतात. राज्य सरकार त्याला पैसे देते. ठरलेली परंपरागत पद्धत आहे. ती काँग्रेसच्या काळात होती, राष्ट्रवादीच्या काळात होती, शिवसेनेच्या काळात आहे. पण आता काय कुई चालली आहे ना, त्याच्यामुळे हे होत आहे. ठीक आहे, जे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते आपोआप मिळणारच आहे. जर तो नॉर्म्समध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही. ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही आहे. 65 मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे. सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे. अहो, या सरकारने NDRFचे नॉर्म्स 2 एकरचे होते ते 3 एकरचे केले, पैसे वाढवले. हे कोणी बोलत नाही, पण नुसतं कुलेकुई करायची. अरे, सांगितलेले कपाशीचे 5,000 रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले आहे. सोयाबीनचे पैसे यायला लागले आहे. लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले आहे. या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 सरकार देत आहे. मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे. हे सगळं कोणी बोलायला तयार नाही. निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं, एवढा धंदा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.